जैन विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025साठी खूप महत्त्वाची सिरीज आपण सुरू केलेली आहे. ते म्हणजे गणित बुद्धिमत्ता. आपण या चॅनलवर फ्री देत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा जो प्रश्न आहे तो सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो. त्याआधी जे विद्यार्थी अजूनपर्यंत आपल्या टेलिग्रामशी जोडले नसतील त्यांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण की तिथे दररोज आपण फ्रीमध्ये 1 रुपयासुद्धा न घेता 100 गुणांचा 100 मार्कचा तुम्हाला फ्रीमध्ये पेपर देत असतो. आणि ते जे पेपर असतात ते खूप महत्त्वाचे असतात विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीमध्ये 90+ जर गुण घ्यायचे आहे तर तुम्हाला सरावाशिवाय पर्याय नाही, आणि तो सराव तुम्हाला पेपर सेट सोडवल्यावरच होणार आहे. आणि पेपरची जी क्वालिटी असते ते खूप चांगल्या प्रकारे जे पोलीस भरतीला लेवल येत असते त्याच लेवलचे पेपर ते असतात. एकूण आपले 32 पेपर झालेले आहे. तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन काय असते कसं असते त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, या व्हिडिओचं जे टायटल असेल त्या टायटलला क्लिक करा आणि तुम्हाला तिथे मोर म्हणून ऑप्शन येईल, त्या मोरवर क्लिक करा. तिथे तुम्हाला पहिलीच लिंक आपल्या टेलिग्रामची मिळेल. जर इतकं करून पण तुम्हाला मिळाली नाही तर त्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली लिंक म्हणून कमेंट करा, मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक देऊन देईन. तर पहा, पहिला जो प्रश्न आहे तो बघा काय म्हणते. रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, पण सुरेशपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण आहे? तर बघा, एकदम याला सोडवण्याची पद्धत आपण एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगणार आहे. आपला उद्देश हा नाही आहे की जास्तीत जास्त प्रश्न कसे घ्यायचे, आपल्याला विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे यासाठी आपण सगळं काही तुम्हाला समजून सांगणार आहे. आपल्याला 0पासून तर हिरोपर्यंत विद्यार्थ्यांना घडवायचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनाच आपण समजेल अशा पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. तर पहा, रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. आता बघा इथे आर्ग्यू रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. आता बघा इथे कोण म्हटलेलं आहे, रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. इथे आहे मोठा रमेश, सुरेशपेक्षा मोठा आहे म्हणून आपण सुरेशला लहान घेऊ. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे. आता बघा विजय अविनाशपेक्षा मोठा आहे म्हणते, पण सुरेशपेक्षा लहान आहे. आता बघा विजय हा अविनाशपेक्षा मोठा आहे, म्हणजे इथे विजय आला, पण हा जो सुरेश आहे याच्यापेक्षा हा लहान आहे म्हणून आपण लहान घेतला, आणि अविनाशपेक्षा मोठा आहे म्हणून आपण अविनाश हा लहान घेतला. ठीक आहे. तर सर्वात मोठा कोण आहे? तर या सर्वांमध्ये रमेश, सुरेश, विजय आणि अविनाशपैकी सर्वात मोठा कोण आहे? तर सर्वात मोठा हा रमेश झाला, ऑप्शन नंबर 3. आणि सर्वात छोटा जर त्यांनी विचारला असता तर अविनाश झालेला आहे. या सर्वांमध्ये जर सिरीज लावायची राहिली तर उतरत्या क्रमाने अशी लागतील: रमेश, सुरेश, विजय आणि अविनाश. आणि चढत्या क्रमाने लागणार आहे अविनाश, विजय, सुरेश आणि रमेश. काही पण प्रश्न विचारू शकतात ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे, तर याचं योग्य उत्तर असणार आहे रमेश. नेक्स्ट प्रश्न बघूया. पहा काय म्हणते. एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढे घोडेस्वार चालले आहे. काही अंतरा कापल्यावर त्यापैकी घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायाची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? आता बघा, अशा प्रश्नामध्ये जर तुम्ही प्रश्नाकडे वळला तर तुमचं हे क्वेश्चन हा हार्ड होईल, म्हणजे कठीण होईल. तुम्हाला अशा प्रकारच्या गणितामध्ये, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये डायरेक्ट ऑप्शनकडे लक्ष द्यायचं असते. ऑप्शन नेमके काय दिलेले आहे आणि त्यांनी प्रश्न काय विचारला, तर त्यांनी काय विचारलं आहे, एकूण घोडे किती. आता घोडे किती म्हटलं तर आपल्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे की घोड्याला पाय किती असते. तर घोड्याला किती पाय असते? 4. आणि घोडेस्वार म्हणजे माणसांना पाय किती असतात? 2. हे क्लिक झालं पाहिजे. आता बघा इथे त्यांनी जे प्रश्न विचारला तो घोड्याबद्दल विचारला आहे, म्हणजे हे जे ऑप्शन आहे हे सर्व काही घोड्याचे ऑप्शन आहे. ठीक आहे. यांनी जर माणसे विचारले असते तर संख्या ही आपल्याला कमी दिसली असती, इथे 4, 5 अशी दिसली असती. तर बघा आपण ऑप्शन वाईज जाऊ. जर 20 घोडे जर आपण पकडलं, पहिलं ऑप्शन बघा 20 त्यांनी म्हटलं आहे. 20 गुणिला जर आपण 4 केलं तर किती होते? 4 गुणे 8, 80 पाय होतात. आणि इथे त्यांनी म्हटलं आहे 50
म्हटलेलं आहे पहा. म्हणजे हे ऑप्शन पहिलेच कटलं. ऑप्शन वाईज तुम्हाला सांगतो आहे मी. आणि हे प्रश्न असेच सोडावे लागतात. त्यांनी बघा 5 म्हटलं आहे, 5 घोडे, 5 चोक 4 घोड्याला किती पाय असतात? 4. 5 चोक 20. 20 पाय यांचे झाले. तर यामध्ये जवळपास आपल्याला 15 माणसे घ्यावं लागतील आणि 15 दुने 30 असे झाले. पण जर आपण 30 घेतलं, ठीक आहे, हा जरी ऑप्शन योग्य पकडला तरी हा बसत नाही. कारण की 20 घोड्यावर 15 लोक कसे बसतील? म्हणजे 5 घोड्यावर 15 लोक कसे बसतील हे लक्षात घ्या. म्हणजे 10 लोक तरी खाली राहील आणि 10 लोकांचे परत 20 पाय, म्हणजे 10 लोकांची परत 20 पाय आणि घोड्यांचे 20 पाय, असे 40 पाय. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय येतं? 40 येते. आणि त्यांना काय म्हटलेलं आहे? खाली जे आहे ते 50 पाय म्हणते, म्हणून हे चुकलो आन्सर. ठीक आहे, कारण की आपलं उत्तर येत आहे 40 पाय. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे की घोड्यावर चढल्यावर 50 पाय उरलेले पाहिजे. म्हणजे हे ऑप्शनसुद्धा दिलं. इथे बघा 30 पाय जर म्हटलं हे डायरेक्टच तसंच कटतं. 30 गुणिले 4 केलं तर बघा 4 त्रिक 12, 120 पाय होतात. आणि त्यांनी म्हटलेलं आहे खाली किती पाय आहे? तर 50. मग एकच ऑप्शन राहिलं, हे डोळे झाकून आपण उत्तर लिहायचं असते, वेळ जर आपल्याकडे नसेल तर. बघा त्यांनी 10 पाय म्हटलं, 10 गुणिले 4 म्हणजे 40 झाले आणि 10च माणसे म्हणजे त्याच्यावर त्या 10 घोड्यावर 10 माणसे चढतील. ठीक आहे, कारण की जेव्हा घोडे चालतील, जर माणूस घोड्यावर चढला तर माणसाचे पाय मोजल्या जाणार नाही. खाली पाय जे राहणार आहे ते फक्त घोड्यांचेच राहणार आहे. कारण की स्वतः माणूस स्वतःच्या पायावर चालणार नाही आहे. याचा अर्थ थोडा समजून घ्यायचा आहे. नाहीतर काही विद्यार्थी म्हणतील की 10 गुणिले 2 माणसाचे पाय म्हणजे 20 झाले आणि 10 गुणिले 4 घोड्याचे पाय म्हणजेच 40 झाले. सर हे तर उत्तर 60 येत आहे. तसं नाही आहे म्हटलं त्यांनी, व्यवस्थित बसा. तर चालणाऱ्याच्या पायांची संख्या, चालणाऱ्या घोड्यावर जर माणूस बसला तर माणूस चालणार नाही, घोडाच चालणार. म्हणून याचं योग्य उत्तर 10 असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. काय म्हणते? राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे म्हणते. ठीक आहे, त्यांच्या वयाची बेरीज 27 आहे. तर राकेशचे वय किती? ह्या प्रश्न बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे आणि आपलं हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण की इथे आपण SSC GD, त्यानंतर दिल्ली पोलीस यासाठीसुद्धा आपण हीच सिरीज तुम्हाला कामी येणार आहे. पोलीस भरतीला आणि SSC GDला सेम प्रकारचं बुद्धिमत्ता येत असतं. तर दोन्हीसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहे. ज्याची पण तुम्ही तयारी करत असाल ते तुम्हाला योग्यच असणार आहे आणि हे प्रश्न तिथेसुद्धा तुम्हाला येणार आहे. पोलीस भरती जे विद्यार्थी तयार करत असाल त्यांच्यासाठीसुद्धा हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर SSC GDची जरी तुम्ही तयारी करत असाल तरी हे महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही दिल्ली पोलीसची तयारी करत असाल तरी हे महत्त्वाचं आहे. तर बघा काय म्हणते? राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. आता बघा राकेश आणि सानिया म्हणजे इथे मोठं कोण झालं? तर सानिया. म्हणजे सानियाच्या समोर आपण वरतं बार बांधून घ्यायचा आहे आणि इथे +5 लिहायचे. म्हणजे हे लक्षात राहील आपल्या की सानिया ही मोठी आहे राकेशपेक्षा. का म्हणते? त्यांच्या वयाची बेरीज 27 आहे म्हणते. ठीक आहे, तर राकेशचे वय किती? परत एकदा आपल्याला ऑप्शनवरून हे काढणे सोपे जाईल. ठीक आहे, कारण की इथे जर तुम्ही काढला तर तुमचा वेळ खर्च होईल. आता बघा दोघांची बेरीज आपण जर पकडली 27 येते म्हणते, तर इथे काय कोणाचे विचारले? राकेशचे वय. आता राकेशचे वय जर आपण 16 पकडले, ठीक आहे, आणि 16मध्ये जर 5 मिळवले म्हणजे सानियाचं वय झालं 21 आणि याची टोटल जर मारली आपण तर याचे 37 उत्तर येते. म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज किती झाली? 37. यांनी काय म्हटलेलं आहे? 27. म्हणजे हे ऑप्शन चुकलं. ठीक आहे, नेक्स्ट ऑप्शन बघा 12. जर राकेशचे वय आपण 12 पकडले, 12 आणि यामध्ये सानियाचे वय 5 ॲड केले म्हणजे 17 आणि याची जर बेरीज केली तर काही 29. यांनी काय म्हटलं? 27. चुकलं, हे सुद्धा ऑप्शन कटलं. त्यानंतर दुसरं ऑप्शन बघा, राकेशचे वय जर आपण 22 पकडले, यामध्ये 5 मिळवले. 5 का मिळवत आहे? कारण की राकेश हा लहान आहे सानियापेक्षा 5 वर्षांनी. म्हणजे 22 वर्षाचा राकेश असेल तर सानिया ही 100% 27 वर्षाची असेल आणि दोघांची बेरीज जर केली आपण तर 49 येते. यांचं म्हणणं आहे की दोघांच्या बेरीज 49 नाही आहेत तर 27 येते. म्हणजे परत एकदा शेवटचा आपण डोळे झाकून हा आपण टिक करू शकतो.
तर बघा, राकेशचे वय जर आपण 11 पकडले, यामध्ये जर 5 मिळवले तर 16 होईल आणि यांच्या दोघांची जर बेरीज केली तर 27 येते. आणि यांनी तेच सांगितलं की आमची दोघांची बेरीज हे 27 येते, म्हणून हे उत्तर योग्य असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी SSC GD, त्यानंतर दिल्ली पोलीस आणि ज्या एक्झाममध्ये रिजनिंग मॅथ येते त्या सर्व परीक्षांसाठी हे उपयुक्त आहे विद्यार्थी मित्रांनो. जरी तुम्ही SSC CGL, त्यानंतर HSC MTS, त्यानंतर CHSL वगैरे देत असाल, रेल्वे भरती देत असाल, ग्रुप D, त्यांनासुद्धा हे महत्त्वाचं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. धन्यवाद.